नमस्कार. भरपूर वेळा आपण असा विचार करतो की आपण एखादं पाप करत आहोत, त्या पापाचं फळ आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही, म्हणजे इथून पुढं सुद्धा मिळणारच नाही. आणि त्याच भ्रमातून आपण नवनवीन पाप करत जातो. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात अशी काही पापं सांगितलेले आहेत ज्या पापांचं फळ कधीच चुकत नाही. म्हणजे हा जन्म जरी गेला तरी पुढील जन्मी ते पाप, त्या पापाचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे. कोणते आहेत ती पापं? पहिलं म्हणजे गोहत्या. जर तुम्ही गोहत्या केलेली असेल किंवा कोणाला करायला लावलेली असेल तर या पापाचं फळ असं आहे की या जन्मी जर त्या पापाचं फळ भोगायचं असेल तर वंशखंडन, त्याचबरोबर पोटाचा त्रास. असा व्यक्ती पोटाच्या त्रासाने वारतो. अशा व्यक्तीचा मृत्यू पोटाच्या त्रासाने होतो. पोटातील आताडे फुटल्याने किंवा अचानक पोटात विषबाधा झाल्याने अशा व्यक्तीचा मृत्यू होतो. दुसरं पाप म्हणजे जर आपल्या खोटं बोलण्यामुळे कोणाला त्रास झालेला असेल, जर आपल्या वाईट बोलण्याने एखादा व्यक्ती दुखावला गेलेला असेल किंवा आपल्या खोटं बोलण्यामुळे एखाद्याचे प्राण संकटात पडलेले असतील तर अशा व्यक्तीला पुढे जाऊन वाचेमध्ये दोष होतो, बोलण्यामध्ये अडचणी जाणवायला लागतात आणि मृत्यूच्या वेळेला त्या व्यक्तीची वाचा काम करत नाही. मृत्यू जसा जसा जवळ येत राहतो तसा तसा त्या व्यक्तीच्या वाचेला त्रास होतो. आपले स्वतःचे पाप लपवण्यासाठी जर आपण इतरत्र व्यक्तीबरोबर काही गैरव्यवहार केलेला असेल तर तोच गैरव्यवहार आपल्या मृत्यूच्या वेळी आपल्याबरोबर होण्याची जास्त शक्यता असते. हिंदू धर्मशास्त्रात कर्मसिद्धांताला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळेच हिंदू धर्मशास्त्र असं म्हणतं की जेवढं होता होईल तेवढं अहिंसेच्या मार्गाने चाला, आणि जर समोरचा हिंसा करत असेल तर त्याला हिंसेनेच उत्तर द्या. परंतु ती हिंसा एखाद्यावर जास्त आघात करणारी नसावी, एखाद्या निर्दोष व्यक्तीला त्रास देणारी नसावी. त्यामुळे या गोष्टींचं खूप जास्त लक्ष ठेवा की तुमच्याबरोबर हिंसा कशामुळे होते, आणि जर ती हिंसा विनाकारण घडत असेल तर त्या हिंसेला प्रत्युत्तर तुम्ही देऊ शकता. परंतु एखाद्या निर्दोष व्यक्तीवर किंवा निर्दोष घटकावर त्याचा परिणाम पडू नये याची जास्तीत जास्त काळजी घेणे खूप जास्त गरजेचे असते. धन्यवाद.